या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अप्पी आणि अर्जुन घरातील सगळ्यांसाठी चहा घेऊन येतात आणि ते सगळ्यांना असं सांगतात की हा चहा अमोलने बनवला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. प्रत्येकजण अमोलला विचारत असतं की अमोल बाळा, खरंच तू हा चहा बनवलाय का? आणि त्यावर अमोल सांगतो की हो, तुम्ही सगळे चहा पिऊन तर बघा. त्यामुळे सगळेजण तो चहा पितात आणि अमोलने इतका छान चहा बनवला आहे या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नाही. मोना म्हणत असते की छोटे सरकार, तुम्ही पहिल्याच प्रयत्नात एवढा छान चहा कसा काय बनवला? मला तर अजूनही बनवता येत नाही. आणि ते ऐकून अमोल हसतच म्हणतो की मोमा, तू काही काळजी करू नको, मी तुला शिकवेल. आणि ते ऐकून अप्पी आणि अर्जुनला हसू येतं. त्यानंतर सगळेच जण अमोलचं कौतुक करतात. मात्र रुपाली आणि स्वप्नील म्हणत असतात की आमचा तर विश्वासच नाही आहे, अमोल इतका छान चहा बनवू शकतो ते. तर मोनासुद्धा अपर्णाला म्हणत असते की वंश, खरं खरं सांगा, हा चहा तुम्ही बनवलाय ना? मात्र अपर्णा म्हणते की नाही ग मोना, हा चहा खरंच माझ्या अमोलने बनवलाय. आणि मग अर्जुन बापूंना इशारा करतो. त्यामुळे बापू सगळी परिस्थिती सांभाळून घेतात. पण तरीही स्वप्नील आणि रुपाली म्हणत असतात की अमोल, तू आत्ता आम्हाला परत चहा बनवून दाखव, तरच आम्ही विश्वास ठेवू. पण ते ऐकून अपर्णा म्हणते की हे काय चाललंय तुमचं? माझ्या बाळाने सकाळपासून घरातील सगळी कामं केली आहेत, चहासुद्धा बनवलाय. आता काय तुमचा विश्वास नाही म्हणून त्याने परत चहा बनवायचा का? आणि त्यामुळे सगळेजण गप्प बसतात. तर अमोल सगळ्यांना सांगतो की मी हे सगळं याचसाठी केलं की तुम्हाला कळावं, आता मी पूर्णपणे बरा झालोय ते. आणि त्यावर सर्वजण हो म्हणतात. त्यानंतर अमोल तेथून निघून जातो. तर दीपक म्हणत असतो की दीदी, खरंच अमोलने हा चहा बनवलाय का? आणि त्यावर अप्पी सांगते की नाही रे, हा चहा मी बनवला आहे. मात्र अमोलला आपल्याला सगळ्यांना हे सांगायचं होतं की तो पूर्णपणे बरा झालाय, म्हणून त्याने सकाळी लवकर उठून घरातील सगळी कामं केली आणि तो एकटाच किचनमध्ये गेला आणि त्याने चहासुद्धा बनवला. पण मी आणि अर्जुन वेळेत तिथे पोहोचलो, त्यामुळे आम्ही अमोलला गॅसपासून दूर केलं. आणि हे सगळं काही ऐकून घरातील काळजीत पडतात. ते म्हणत असतात की अमोलचं असं गॅसजवळ जाणं चुकीचं आहे आणि धोकादायकसुद्धा. त्यावर अपर्णा म्हणते की हो तेच ना, पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अमोलने हे सगळं काही आपल्याला पटवून द्यायला केलं आहे की तो आता पूर्णपणे बरा झाला येते. त्यावर घरातील सगळेजण म्हणतात की हो, पण मग म्हणून काय आता आपण त्याची काळजी करायची नाही का? त्यावर अर्जुन म्हणतो की असं नाही आहे, आपण त्याची काळजी करायची, पण आपल्या काळजीचा त्याला त्रास होता कामा नये. अप्पीसुद्धा सगळ्यांना समजावते की अमोलला ना आपल्या काळजीमुळे कोणताही त्रास होता कामा नये. आपण जरा स्मार्ट पद्धतीने त्याची काळजी घ्यायची. आणि मग अपर्णा अर्जुनचं बोलणं सगळ्यांनाच पटतं. मात्र रुपालीला ते काही पटत नाही. आणि अपर्णा अर्जुन तेथून गेल्यावर ती स्वप्नीलला आतमध्ये बोलावून घेते. ती म्हणत असते की तुम्हाला हे सगळं पटतंय का? हे सगळं काय चाललंय? तर स्वप्नील म्हणत असतो की रुपाली, आपल्या काळजीचा अतिरेक व्हायला नको, नाहीतर त्याचा अमोललाच त्रास होईल. पण रुपाली ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते की अमोल आपला मुलगा आहे, मग आपण त्याची साधी काळजीसुद्धा घ्यायची नाही का? आता ना मी तुमचं काही ऐकणार नाही. आजपासून मी अमोलला शाळेत सोडायला जाणार आणि त्याला शाळेतून घेऊनसुद्धा येणार. आणि जर त्याला कोणी चिडवण्याचा प्रयत्न केला ना, तर त्यांना चांगलाच धडासुद्धा शिकवणार. पण ते ऐकून स्वप्नील तिच्यापुढे हात जोडत म्हणतो की असं काही करू नको. अर्जुन आणि अपर्णाने काय सांगितलंय माहिती आहे ना, पण रुपाली ऐकत नाही आणि त्यामुळे स्वप्नील काळजीत पडतो. दुसरीकडे अमोल त्याच्या मित्रमैत्रिणींना त्याने कसा चहा बनवला हे सांगत असतो. तितक्यात अप्पी आणि अर्जुन त्या ठिकाणी येतात. अमोल त्यांना म्हणतो की मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला चहा बनवायला शिकवणार आहे. आणि ते ऐकून हे दोघेजण घाबरतात आणि पटकन नाही म्हणतात. आणि मग ते दोघेजण शांतपणे अमोलला समजावतात की गॅसजवळ जाणं खूप चुकीचं आहे, त्यामुळे आपल्याला भाजू शकतं. आणि मग अमोललासुद्धा त्याची चूक लक्षात येते आणि तो त्या दोघांची माफी मागत म्हणतो की मी पुन्हा असं काही करणार नाही. त्यामुळे अपर्णा आणि अर्जुन खुश होतात. त्यानंतर अमोल शाळेत जाण्यासाठी तयार होतो. तर अपर्णा अर्जुनसुद्धा ऑफिसला जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे मोना स्वप्नील आणि दीपकला टिफिन आणून देते. ती त्या दोघांना सांगते की आज रुपालीताई अमोलला शाळेत सोडायला जाणार आहेत. आणि ते ऐकून अमोल खुश होतो. तो सगळ्यांना सांगतो की आता तुम्ही सगळेजण आपापल्या कामांकडे लक्ष द्या, मी पूर्णपणे बरा झालोय. आणि त्यावर ते सर्वजण हो म्हणतात आणि मग आपापल्या कामांसाठी जातात. दुसरीकडे रुपालीने
लाडू बनवलेले असतात आणि ती हसतच त्या लाडूंकडे बघत म्हणत असते की माझ्या अमोलला चिडवताय का तुम्ही? आता बघतेच मी तुमची हिंमत कशी होते पुन्हा त्याला चिडवण्याची. आणि मग ती हसतच बाहेर जाण्यासाठी निघते. तितक्यात स्वप्नील अमोलला घेऊन त्या ठिकाणी येतो. अमोल तिला विचारत असतो की मोठी मा तू हे काय बनवलंय? तर रुपाली आनंदाने सांगते की तुमच्या सगळ्या मित्रांसाठी ना मी लाडू बनवलेत. ते ऐकून अमोल खुश होतो. मग स्वप्नील त्याला घेऊन बाहेर जातो. पण तितक्यात मोना त्या ठिकाणी येते आणि रुपालीला थांबवत विचारत असते की रुपाली ताई हे लाडू वगैरे कशासाठी? तर रुपाली हसतच म्हणते मोना काळजी करू नको, हे लाडू चांगलेच आहेत. पण मोना घाबरूनच म्हणत असते पण हे सगळं करायची खरंच गरज आहे का? छोट्या सरकारांना जर याबद्दल कळलं तर. मात्र रुपाली तिचं काही ऐकत नाही. ती म्हणत असते की अमोलला त्रास देणाऱ्यांना मी इतक्या सहजासहजी सोडणार नाही. आणि ती तो डबा घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते. मात्र मोना घाबरलेली असते आणि देवाकडे प्रार्थना करत असते की याबद्दल कोणालाही काही कळायला नको. दुसरीकडे अर्जुन पोलीस स्टेशनला जातो. त्याला उत्साहात बघून चिंचोके खुश होत विचारतो की साहेब काय झालं? आणि मग अर्जुन त्याला सांगतो की आमच्या छोट्या साहेबांनी ऑर्डर दिली की आता मनापासून काम करायचं. आणि ते ऐकून चिंचोके तर हसतच म्हणतो की ठीक आहे. मग ते काम करायला सुरुवात करतात. पण तितक्यात अर्जुनला एका खबरीचा कॉल येतो. तो त्याला एक खबर देतो आणि मग चिंचोके आणि अर्जुन लगेच त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. अर्जुन त्याचा सगळा प्लॅन चिंचोकेला सांगतो आणि मग त्यानंतर अर्जुन स्वतः एका फॅक्टरीमध्ये जातो. तर तिथे जो मुलगा असतो तो अर्जुनला म्हणत असतो की साहेब तुम्ही आतमध्ये कुठे चाललाय? ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर अर्जुन त्याला वॉरंट दाखवत म्हणतो की याचं सर्च वॉरंट आहे माझ्याकडे. आणि मग तो थोडीफार चौकशी करतो आणि त्या फॅक्टरीची नीट पाहणीसुद्धा करतो. मात्र त्याला तिथे काही आढळत नाही. तो त्या मुलाला विचारत असतो की आज काय फॅक्टरी बंद आहे का? आणि त्यावर तो म्हणतो की हो, आज सगळ्या कामगारांना सुट्टी दिली आहे. आणि ते ऐकून अर्जुन हसतच म्हणतो म्हणजे कधी सुट्टी द्यायची, कधी काम करायचं हे तुम्हीच ठरवणार का आता? तर तो माणूस म्हणत असतो की म्हणजे काय बोलताय तुम्ही? नक्की तुम्हाला इथे काय शोधायचं आहे? आणि त्यावर अर्जुन हसतच म्हणतो की आता कसं मुद्द्यावर आलात? आणि मग त्यानंतर तो चिंचोकेला मोठ्याने हाक मारतो. तर चिंचोके काही लहान मुलांना घेऊन त्या ठिकाणी येतो. ती सगळी लहान मुलं त्या फॅक्टरीमध्ये बालकामगार म्हणून काम करत असतात आणि त्यांना बघून तो माणूस खूप घाबरतो. तर अर्जुन हसतच म्हणत असतो की मला माहीत होतं ही सगळी मुलं मागच्या दाराने पळून जाणार आहेत, म्हणून आम्ही आधीच सापळा रचला होता. आणि मग तो चिंचोकेला सांगतो या सगळ्या मुलांना ताब्यात घे. मात्र तो माणूस अर्जुनलाच धमकी देत म्हणतो की तुम्ही काय करताय? कळतंय का तुम्हाला? तुम्ही जीजीच्या कामगारांना ताब्यात घेताय, तुम्हाला हे सगळं खूप जड जाईल. तर अर्जुन हसतच म्हणतो की हे रोजचेच मी डायलॉग ऐकत असतो. तुझ्या जीजीला सांग या सगळ्या मुलांचे आय कार्ड घेऊन पोलीस स्टेशनला यायला, मग बघू काय करायचं ते. आणि मग तो त्या मुलांना घेऊन तेथून निघून जातो. दुसरीकडे रुपाली अमोलला शाळेत सोडते आणि तो क्लासमध्ये गेल्यावर ती बाहेरच थांबून टीनूची वाट बघते. टीनू त्या ठिकाणी आल्यावर रुपाली तिला विचारते की काल कोणत्या मुलांनी अमोलला चिडवलं होतं? आणि मग त्यावर टीनू त्या मुलांकडे बोट दाखवते आणि तेथून निघून जाते. तर रुपाली त्या मुलांकडे जात म्हणते की मुलांनो, मी तुमच्यासाठी आज लाडू आणले आहेत. त्यामुळे ती मुलं खुश होतात आणि लाडू घेतात. तर रुपाली हसतच म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? अमोलची आई. आणि ते ऐकून ती मुलं घाबरतात. तर रुपाली त्यांना म्हणत असते की अमोलला चिडवताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? तुम्हाला माहिती आहे ना त्याचं आत्ताच ऑपरेशन झालं आहे, मग का चिडवलं तुम्ही त्याला? त्यावरती मुलं खाली मान घालूनच रुपालीची माफी मागतात. तर रुपाली त्यांना धमकी देत म्हणते की आत्ता मी तुम्हाला माफ करते, पण जर पुन्हा असं केलं ना तर मी सरळ तुमच्या घरी येईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळं ती मुलं घाबरतात. तर रुपाली म्हणते की ठीक आहे, आता तुम्ही लाडू खा आणि पुन्हा असं करू नका. त्यावरती मुलं हो म्हणतात आणि रुपालीने दिलेला लाडू खातात. त्यानंतर रुपाली तेथून जाण्यासाठी निघते. पण तितक्यात अमोल तिच्या समोर येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.